हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 2, ओवी क्रमांक 22. तरी मायेने स्व इच्छा असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे, हे केवी घडे. समर्थांचे हे बोल शिष्यांना काही रुचले नाहीत, कारण त्यामधील गूढ गहन गर्भितार्थ त्यांना समजला नसावा. हे सांगणे श्री समर्थांचे आहे. ते वरवर ऐकून कसे चालेल? त्याचा सखोल जाऊन विचार करावा लागतो. शिष्यांनी अत्यंत आदराने त्यांचे विचार श्री समर्थांना ऐकवले. शिष्य म्हणाले की मायेला जरी ऊर्जा शक्ती प्राप्त झाली तरीही तिने आपली पायरी ओळखूनच वर्तन केले पाहिजे. तिला प्रत्यक्ष आत्मारामाकडून ऊर्जा शक्ती मिळालेली आहे. याचा अर्थ तिने स्वतःच्या मर्जीने मनमानी करावी असे नाही. ही काय रीत झाली का? जेव्हा आपल्याला बुजुर्गांकडून शिक्षण मिळते तेव्हा तो प्रसाद म्हणून स्वीकारून त्याचा अदबीने आणि आदराने उपयोग करायचा असतो. त्या देण्यामागील बुजुर्गांची भावना जपायची असते. असे असेल तरच आणि तेथेच बुजुर्गांनी प्रसाद द्यावा. तथापि या विरुद्ध वर्तन करणाऱ्याला त्याच बुजुर्गांनी निराळ्या अर्थी प्रसाद द्यावा आणि अशा माजलेल्यांना वठणीवर आणावे. शिष्यांच्या मते माया नेमके अशीच वागत आहे. विश्वातील सर्वोच्च अशी जी शक्ती आत्माराम त्यामधून तिची उत्पत्ती झाली आहे. तिला आत्मारामामधून ऊर्जा शक्ती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर आत्मारामाकडून तिला येथे व्यक्त व्हायचे स्वातंत्र्यही मिळाले आहे. आत्माराम स्वतः अव्यक्त आहे. याचा अर्थ असा नाही की मायेने याचा गैरफायदा घ्यावा. आता पुढची ओवी क्रमांक 23. खऱ्यावरी लटिके चौताळले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भार्धाने देखिले, हे अघटित वार्ता. शिष्यांनी त्यांचे बोलणे पुढे सुरूच ठेवले. जे सत्य आहे त्यावर भ्रामक आभासयुक्त असलेले स्वार होऊन सत्ता गाजवत आहे. त्या मिथ्या असलेल्याने आपल्या मर्यादेचे उल्लंघन करता कामा नये. तसेच हे त्या परम सत्तेने खपवून घेता कामा नये. त्या लटिक्याला त्याची योग्य जागा दाखवलीच पाहिजे. हे असे भ्रामक असलेल्यांसमोर ते परम असे हतबल कसे होते? आता आपलेही कुतूहल वाढले, कारण शिष्यांचेही म्हणणे तसे चूक नव्हते. त्यांच्या समजुतीचा जरा घोटाळा झाला आहे. परंतु हा समजुतीचा गुंता आता श्री समर्थ कसा सोडवतात आणि आपल्या शिष्यांना यामधून सत्यज्ञानाचा प्रकाश कसा दाखवतात हे पाहणे मोठे मोलाचे होणार, यात काही शंका नाही. कारण त्यामधून माया म्हणजे काय याचे आयतेच निरूपण होणार आहे. श्री समर्थांनी शिष्यांना हातानेच खूण करून शांत केले आणि ते बोलू लागले. श्री समर्थ म्हणाले की बाळा रे, तू गर्भांध असल्यासारखा पाहत आहेस आणि त्या आधारावर बोलत आहेस. हे तू ज्ञानचक्षुने बोलत नाहीस. यात पूर्ण विचारांती बोल दिसून येत नाहीत. हे फार विचित्र आहे. आता ओवी क्रमांक 24. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भार्धाने देखिली, हे वार्ता सांगसी. श्री समर्थांनी मागील आणि याही ओवीत गर्भांध असा शब्द वापरला आहे. याचा अध्यात्मामध्ये निराळा अर्थ आहे.
या ओवीचे निरूपण करण्यासाठी गर्भांध म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊ. कारण अंध, जन्मांध आणि गर्भांध यामध्ये अध्यात्माच्या दृष्टीने सूक्ष्म फरक आहे. येथे अर्थातच श्री समर्थांनी गर्भांध याचा शब्दशः अर्थ घेतलेला नसून त्याचा रूपक म्हणूनच येथे उपयोग केलेला आहे. ते ओवीचे निरूपणात जास्त स्पष्ट होईल. एक अंध याचा अर्थ जन्म झाल्यावर त्यानंतर काही कालावधी जगल्यावर डोळे काम करेनासे होणे आणि त्यामुळे अंधत्व येणे. मग याचे कारण काहीही असो, याचा अर्थ स्पष्ट असा आहे की अंधाला या जगताची चक्षुर्वै सत्यम चक्षुर्वै सत्यम अशी काही कालावधी का होईना परंतु प्रचिती असते, माहिती असते. त्याने हे जग काही कालावधी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असते. हे अर्थातच संचित भोग असतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. याला काहीही अन्य इलाज नाही. 2 जन्मांध शब्दावरूनच स्पष्ट आहे की असा जन्माला येतानाच दृष्टीहीन असतो. त्याचे डोळे जन्मापासूनच काम करत नाहीत. तो जन्मापासूनच पाहू शकत नाही. येथे जन्म याचा अर्थ मातेच्या उदरामधून बाहेर येताना त्याचे डोळे निकामी झालेले असतात. काही कारणाने जन्म झाल्या झाल्या त्याचे डोळे दृष्टीहीन होतात. अशाला या जगताची चक्षुवैर सत्यम अशी काहीही माहिती नसते. त्याने हे जग जराही पाहिलेले नसते. याचा अर्थ असा आहे की त्याने जेव्हा मातेच्या उदरी प्रवेश केला होता आणि देह धारण केला होता तेव्हा त्या देहाला डोळे धारण करण्याची क्षमता होती, परंतु नंतर काहीतरी झाले आणि त्याच्या देही पाहण्याचे काम करणारे डोळे निर्माण होऊ शकले नाही. हे अर्थातच संचित भोग असतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. याला काहीही अन्य इलाज नाही. गर्भांध याचा अर्थ असा आहे की अंशात्मा मातेच्या उदरी प्रवेश करतानाच डोळे निर्माण करू न शकणारा देह धारण करणार आहे. कारण असा मागील जन्मापासूनच किंवा अनेक जन्मांपासूनच अंध आहे. तेच त्याचे संचित आहे. अशाला याचा काय तर मागील काही जन्म या जगताची जराही चक्षुवैर सत्यम अशी माहिती नाही. अशाला याच काय तर मागील काही जन्म या जगताची जराही चक्षुर्वै सत्यम अशी माहिती नाही. हे अर्थातच संचित भोग असतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. याला काहीही अन्य इलाज नाही. 4 फरक. अंधाला काहीतरी माहिती असल्यामुळे तो ऐकीव माहितीवरून घटनेची काही कल्पना करू शकतो. परंतु जन्मांधाला एखादी घटना घडली तरी ऐकीव माहितीवरून त्याला त्याचा काहीही अर्थबोध होत नाही. तथापि गतजन्मी या जगताची माहिती असल्यामुळे तो आता अत्याधुनिक तंत्राप्रमाणे शिक्षण घेऊन वाचू शकतो. अंधही अशा प्रकारे शिक्षित होऊ शकतो. अशांना अशी संधी उपलब्ध होते. हे त्यांचे ते अंधत्वाचे संचित संपण्याचे लक्षण असते. परंतु गर्भांधाची परिस्थिती याहून हालाकीची असते. यामुळे श्री समर्थांनी येथे हा शब्द वापरला आहे. तो समजावा म्हणून येथे हे इतके सविस्तर निरूपण केले आहे. अशाला अशा प्रकारे शिक्षणाची सुविधा मिळणे शक्य नाही. तो यासाठी काही ना काही कारणाने सदा वंचित राहील. त्यातून संधी मिळाली तरी त्याला ते शिक्षण घेता येणार नाही. तो त्यासाठी असमर्थ असेल. इतके ते गर्भांधाचे संचित भयावह असते. तो घडलेल्या घटनेचा साधा विचारही करू शकत नाही. कारण आशाने गेली अनेक जन्म काहीही पाहिलेले नसते. आता ओवीचे निरूपण पाहू. श्री समर्थ शिष्याला म्हणतात की बाळा रे,
तू स्वतःच असे मान्य करतोस की माया लटकी आहे, भ्रामक आहे, भासमान आहे, मिथ्या आहे. तथापि याचबरोबर असेही म्हणतोस की ही माया आत्मारामामधून मिळालेल्या ऊर्जेने, शक्तीने माजली आहे, मनमानी करत आहे, सत्ता गाजवत आहे. ती आत्मारामाच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. बाळा रे, तू काय बोलत आहेस ते तुला गर्भांधाप्रमाणे काही म्हणजे काहीच कसे समजत नाही. लटकी आणि मिथ्या माया आत्मारामांमधून मिळालेल्या ऊर्जेने माजणार कशी? तू परस्पर विरोधी विधान करत आहेस. तू नक्की काय बोलत आहेस याचा काही विचार करशील की नाही? याचा अर्थ इतकाच आहे की तुझे माझ्या बोलण्याकडे पूर्ण व्यवधान नाही. हरिओम.